छोट्या दिव्यांचा मोठा उजेड. एका खेड्यात ओंकार नावाचा मुलगा राहत होता. त्याचे आई वडील शेतमजूर होते. घरात पैशाची कमतरता होती, पण ओंकारच्या डोळ्यात मोठी स्वप्ने होती. इंजिनियर बनायचे. त्याचं स्वप्न मोठं होतं, पण परिस्थिती तितकीशी साथ देणारी नव्हती. शाळा संपल्यावर ओंकार शेतावर जात असे. रात्रीच्या वेळेस कंदिलाच्या प्रकाशात अभ्यास करत असे. अनेकदा उपवाशी झोपावे लागे, पण कधी शिकण्याची इच्छा मात्र कमी झाली नाही. एकदा गावात एक विज्ञान स्पर्धा झाली. ओंकारने जुन्या सायकलच्या पार्ट्स वापरून एक छोटं वीज निर्मित उपकरण बनवलं. सर्वांनी त्याची खिल्ली उडवली. अरे गड्या, गरिबाची बिघडलेली सायकल काय वीज निर्माण करणार? पण ओंकारचं लक्ष आपल्या ध्येयावर होतं. स्पर्धेच्या दिवशी त्याचं उपकरण खरंच वीज निर्माण करत होतं आणि संपूर्ण शाळा अचंबित होते. त्याच्या कल्पकतेपुढे त्याला जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड मिळते. प्रयत्न, चिकाटी आणि आत्मविश्वास याची साथ असेल तर परिस्थिती कितीही कठीण असो, यशाचं दार उघडतच. जिल्हास्तरीय स्पर्धेत ओंकार पहिले पारितोषिक मिळाले. त्याच्यावर अनेक शैक्षणिक संस्थांची नजर जाते. शेवटी एक प्रतिष्ठित कॉलेजकडून त्याला पूर्ण शिष्यवृत्ती मिळते. आज ओंकार एक यशस्वी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे. त्याने आपल्या गावात सौर ऊर्जेचा प्रकल्प राबवला आणि अनेक गरीब विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन देतो. गरीब म्हणजे अपयश नव्हे, ती एक परीक्षा असते, जी उत्तीर्ण झाली की यश अगदी जवळ असतं. स्वप्न बघा, संघर्ष करा आणि स्वतःच्या दिव्याचा उजेड व्हा.